प्रभु रामचंद्र की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, सूत हनुमान महाराज की जय। आसा करोनी त्यार्थ रावणाचे ग्रहात रिगावया पायान मंत्र रघुनाथ सद्भावे। प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत, गुणवंत, धनवंत, नीतिवंत येथे आले ती सर्व साधू संत, सर्वांना प्रणाम। मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या सुरसा निगोडा श्रीरामकथा नाथ महाराज सांगतायत। कथेचा भावार्थ असा आहे, प्रभु रामचंद्राचं नामस्मरण हनुमंताने केलं महाराज। संकल्प आणि कल्प हनुमंताच्या मनामध्ये निर्माण झाले होते आणि प्रभु रामचंद्राचं नामस्मरण केल्यानंतर संकल्प विकल्प नाहीसे झाले आणि राजा रावणाचं शयनघर आणि कामक विमान हे हनुमंत शयनघराच्या ठिकाणी शोधण्यासाठी गेलेले महाराज। आणि कामक नावाचं विमान आहे। आता सुद्धा वस्तुस्थिती महाराज, मोठमोठे बंगले आणि मोठमोठ्या बंगल्यामध्ये गाड्या आहेत का नाही? आता आपल्या इकडे नाही, पुणे मुंबईला जा, मोठमोठे बंगले आहेत आणि मोठमोठ्या बंगल्यामध्ये गाड्यात विमानं सुद्धा आहेत महाराज। काय उद्योगपतीचे विमानं सुद्धा बंगल्यामध्येच आहेत। विमान आले की बंगल्यातच असते, हो बंगल्यावरच उतरत आहे। तशा पद्धतीनं राजा रावणाचं शयनघर आणि कामक नावाचं विमान आहे। त्याच्यामध्ये हनुमंत सीतामातेचा शोध घेण्यासाठी प्रभु रामचंद्राचं नामस्मरण करून जाण्याचा प्रयत्न करतायत। कुठे बी जर जायचं झालं तर देवाचं नामस्मरण करून जायचं, त्यावेळेस माणसाला यश येतं, नाहीतर आप यश आल्याशिवाय राहत नाही। अशा प्रकारे नाथ महाराज रामकथा सांगतायत। श्रीरामा तुझ ज्ञान अन्य शरण, लक्ष्मणा तुझ लागी माझे लोटांगण, जनकात्म जेसी लोटांगण, निज दर्शन मज द्यावे, निज दर्शन मज द्यावे। हो, देवाला लोटांगण घातल्यानंतर काय यश येणार नाही। ज्याचे लक्षणं चांगले त्याला लोटांगण घातल्यावर काय यश येणार नाही महाराज। ज्याचे लक्षणं चांगलेत का त्याला लोटांगण घातलं की निश्चित यश आल्याशिवाय राहत नाही। प्रभु रामचंद्रांना लोटांगण घातलं की निश्चित यश आल्याशिवाय राहणार नाही। जिची शुद्धी करायची आहे तिथं तिच्या पायावर सुद्धा हनुमंत म्हणतात, तुझ्या पायावर माझे लोटांगण, मला दर्शन दे। प्रभु रामचंद्राला लोटांगण घातलेले, लक्ष्मणालाही लोटांगण घातलेले, सीता मातेला सुद्धा लोटांगण घातलेले का? सीतेची शुद्धी करायची आहे म्हणून अशा प्रकारे सगळ्याला लोटांगण घालून हनुमंत सीतेची शुद्धी करता येतं। मी तव तुझे अत्यंत तारे, मज धारिले रघु नंदरे, वत्सा प्रति देव धावले, तैसे देणे मज भेटी, तैसे देणे मज भेटी। मी तव तुझे अत्यंत ताने, होय लहान लेकरासाठी आई महाराज धावतच येते महाराज। कुठेही लहान लेकरू ठेवलेला असू द्या, त्याचा नुसता आवाज आला, रडण्याचा आवाज आला की आई कसलंही काम टाकून असणारे त्या बाळकाकडे येते। किंवा कामधेनू गाय 10 दिवसाच्या आत येलेली गाय असं महाराज, ती चरतही नाही, ती पाणी पित नाही आणि मालकाला बसवू देत नाही महाराज। 10 दिवसाच्या आतली गाय 10 दिवस ती सारखं तिला वासराचंच येत असतं, वासराकडे ती धावत येते। तशा पद्धतीने हे माते, मी तुझं एक तान आहे, तुझं एक मी लेकरू आहे। जसं माय जशी लेकराकडे धावत येते त्या पद्धतीने मी हुकलोय आणि तू माझ्याकडे धावत ये, असं त्या ठिकाणी हनुमंत सीतेची शुद्धी करीत असताना सीता मातेला मनामध्ये बोलताय। तू तव श्रीरामाची शक्ती, तुझे मधला नित्य गती, लोटांगणची ती करी मारुती जानकी, करी मारुती जानकी।
हनुमंत म्हणतायत तू तव श्रीरामाची भक्ती आणि तुझ्यामुळं अनन्य मला गती महाराज. होय, भक्तीमुळं गती भेटते. या चारदरीमध्ये आल्यानंतर, रामायण वाचल्यानंतर, रामायण सांगितल्यानंतर, रामायण ऐकल्यानंतर चांगला माणूस आहे म्हणतात. होय, चांगलं म्हणलं की चांगली गती हो, वाईट म्हणलं की वाईट गती आहे. तुझ्यामुळं तुझी शुद्धी झाली की मला चांगल्या प्रकारची गती भेटणार आहे. तू एक परशुरामचंद्राची शक्ती आहे. होय, देवाची शक्ती ज्याच्याकडे आहे त्याला चांगल्याच प्रकारची गती नाही. ज्याच्याकडे देवाची शक्ती नाहीये त्याला चांगल्या प्रकारची गती कधीच भेटणार नाही. म्हणून तू श्रीरामाची शक्ती आहे आणि तुझी शुद्धी झाली की मला चांगल्या प्रकारची गती भेटणार आहे असे हनुमंत सीता मातेला त्या ठिकाणी मनामध्ये, कोण आहे तिथं कुणीच नाही. होय, सगळे दुसऱ्या पार्टीत आहेत महाराज, पुन्हा बाहेर देशामध्ये, भारतामध्ये तरी का, हो श्रीलंकेमध्ये हनुमंत एकटेच मनाला बोलतायत तुझी भक्तीची शुद्धी झाली, मला चांगल्या प्रकारची गती निश्चित भेटेल असा निश्चय हनुमंत मनामध्ये करतायत. आणि सीतेच्या शुद्धीसाठी राजा रावणाचं शयन घर आहे महाराज आणि कामक नावाचं विमान आहे त्या घरामध्ये आणि त्या ठिकाणी शुद्धी करण्याचा प्रयत्न करतायत. स्वयंसी त्याच्या सुधारता नमुनिया रघुनाथा जानकी सोदाय बाबूता होय निगता हनुमंत. होय निगता हनुमंत. अर्थ शोधण्यासाठी महाराज, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, सीता एक अर्थ आहे महाराज. परशुरामचंद्राची आज्ञा आहे. परशुरामचंद्राची आज्ञा घेऊन सीता रूपी अर्थ शोधण्यासाठी आणि अर्थ शोधल्याला सुद्धा योग्य प्रकारे कामाला यावा. आपला दृष्टिकोनातून व्यवहारिक दृष्टिकोन सुद्धा ज्यांनी परमार्थाची जोड तुटून दिली नाही असे आमचे शिंदे साहेब. परशुरामचंद्र भगवान की जय.